आणि विनोद लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचे मित्रांनो. सामना चालू होत आहे. मुरलीबाईत कृपया व्यासपीठाकडे संपर्क साधायचे. मुरलीबाईत विनायकजी चितळकर आपली वाट बघत आहेत. चला मुरलीबाईत कृपया मात्र जर पाहिलं श्री दत्त 11 खैरवाडी संघाकडून वारंवार बक्षिकांची खैरात होत असते. इतर मात्र नक्कीच काहीसे खेळाडू मुरलीबाईत विनंती असेल कृपया व्यासपीठाकडे संपर्क साधायचे. मुरलीबाईत या सामन्यासाठी मला वाटते पंच एक पंच कमी आहेत. मुरलीबाईत नदीम हाफिज याला सुवर्ण संधी असेल. जर तुम्ही झेल पकडलात ना तर मनसूर पठाण, मुदस्सिर पठाण आणि रियाज शेख यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. एका झेलसाठी 500 रुपये नदीम हाफिज साठी असतील. प्रत्येकाकडून 500 असतील. उर्फ पांड्या रॉयल मोहल्ला संघाला बिलॉंग करणारा खेळाडू नदीम हाफिज उर्फ पांडे या नावाने विचलित आहे, प्रसिद्ध आहे. आणि ते मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझे समवेत जोडले जातील. दिनेशजी लोटणकर यांना विनंती असेल एक चांगला समालोचक म्हणून ओळखलं जाणारा दिनेशजी लोटणकर यांचं आगमन होत आहे. चला पंच स्टार्ट करायचा आहे. वैयक्तिक पहिल्या चेंडू फेस करत असताना भविष्य ठमके एक धावेने इथे मात्र खाता खोलतोय. दरम्यान पुढील चेंडूवर एक चांगला फटका येतोय. मला वाटतोय लालू गोलन चुवा इथे मात्र दरम्यान 4 धावा प्रशांत कामकर यांच्या बॅट मधून येतोय. हा एक खणखणीत चौकार प्रेम कदम यांच्या गोलंदाजीवर सुंदर फटका जरूर एक लागवला गेला. प्रशांत कामकर यांच्या बॅट मधून 2 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत. 2 चेंडू मध्ये तब्बल 5 धावा खर्च केले आहेत. पुढील चेंडू प्रेम कदम इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू बिमर असेल. इथे मात्र खराब चेंडू होता. त्या चेंडूचा समाचार घेतला जातोय. प्रशांत कामकर ऑन फायर. दुसऱ्या चेंडूवर बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय प्रशांत कामकर यांच्या बॅट मधून. इथे मात्र नक्कीच खुश असतील. एक फ्री टच असणार आहे.
प्रशांत खामकर साठी नक्कीच खुश असतील श्री सोमजाई कोलाड संघाचे प्रेक्षक. मला वाटतोय एक पॅन्डल तर नक्कीच भरलं आहे. कुमार पवार यांचा संघ क्वालिफाय झालेला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू त्याच पद्धतीचा फटका पुन्हा एकदा इथे मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दरम्यानचा चेंडू फ्रीड होता. फ्रीडच्या चेंडूवर इथे मात्र 2 धावा नक्कीच प्राप्त करतोय ओव्ही 11 ऐवनवळ संघ. दरम्यान धावसंख्येचा विचार केलात ना तर धावसंख्या जाऊन पुचले तर 3 चेंडूच्या अखेरीस 12 धावा. नदीम हाफिज साठी एक सुवर्ण संधी जरूर आहे मित्रांनो. प्रत्येक झेलसाठी वैयक्तिक 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. इथे मला वाटतं यश अमृतसर क्षेत्ररक्षक होता. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी. दरम्यान एक धाव काही रोखू शकणार नाही. सानवी भरत ठमके यांच्याकडून एक भावेश ठमकेसाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. इथे मात्र भावेश ठमके पहिला चेंडू आपला मनशा स्पष्ट करतो. पहिला चेंडू एक धाव नक्कीच घेतली होती परंतु दुसरा चेंडू फेस करत असताना एक मोठा फटका येतो भावेश ठमके यांच्या बॅट मधून. चेंडू जातो 1 बाउंड सीमा पार 4 धावेंसाठी. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत फलकावर धावा जाऊन पोहोचले तर तब्बल 17 धावा. शेवटचा अजून एक चेंडू येणे शिल्लक. इथे मात्र पॉवर P1 सह हे षटक काहीसं महागडं ठरतोय. प्रेम कदम पहिल्या षटकाचा जर विचार केलात आतापर्यंत 5 चेंडू हाताळले तर 5 चेंडू मध्ये तब्बल 17 धावा खर्च करतोय. पुढील चेंडू असेल प्रेम कदम याचा. इथे मात्र हलक्या अधिक गटून काढतोय. दरम्यान जीवा भगत एक धाव नक्कीच पूर्ण होते. छोटी धाव घेण्यात नक्कीच बॅट एज होती परंतु धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 18 धावा एका षटकाच्या अखेरीस. नवीन पंच पाहायला मिळतील आपल्याला. मुरलीजी बाईत मांदेवाडी संघाला बिलॉंग करणारे हे खेळाडू मुरली बाईत मास्टर माइंड या नावाने ओळखला जातो. भावेश ठमकेसाठी अजून सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी भावेश खरिवले यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक असेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया थोडासा बदल. ऐकू एक गोड आवाज दिनेशजी लोटनकर यांचा. धन्यवाद विशाल सर. पाहिलं गेलं तर सोमजाई कोलाड संघाचे समालोचक पाहायला मिळालं. सातत्याने चांगलं सहकार्य असतो कोलाड क्रिकेट असोसिएशन संघासाठी आणि आज पाहिलं तर कोलाड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ते चांगलं समालोचन करतायत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे व नागरिकांचे मी मनापासून हार्दिक 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 स्वागत करतो. खेळाडू असतील अथवा प्रेक्षक असतील अथवा कार्यवाहक सुद्धा असतील त्यांचे सुद्धा या मैदानामध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहिलं गेलं तर पहिल्या षटक हाताळलं प्रेम कदम याचं 18 धावा खर्च केला. त्यानंतरला सचिनला आणलाय. दुसऱ्या षटकामध्ये खोलात टाकलेला चेंडू पाहायला गेलं तर लॉंग ऑफ मध्ये जात असताना यश अमृतसर खराब क्षेत्ररक्षण. इथे मात्र 4 धावेचा फटका. काहीसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला काहीच क्षेत्ररक्षण खराब झालं. श्री जोगीरदेव एग्रावन पोस्टाचोडी या संघाकडून पाहिलं गेलं स्टेट ड्राईव्ह फटका येतोय. इथे मात्र पाहायला गेलं तर AK-47 षटकार पाहायला मिळतोय. कमांडीज सानवी ठमके आणि
आयुष खरिवले यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक भावीसाठी पाहायचा आहे. पुन्हा एकदा उडावला चेंडू पाहायला गेला तर सीमा रेषेच्या बाहेर 6 धावे. थोडासा काहीसा दबाव सुद्धा येतोय. 2 मोठे फटके आले, एक 4 धावेचा फटका आला. तब्बल पाहिलं गेलं 14 धावा खर्च केल्या सचिनने. लॉर फुलटॉस पाहिलं गेलं तर इथे मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर 4 धावेचा फटका येतोय. पंचांचा निर्णय मुरली सर येत आहेत पाहायचं आहे. पंच घोषणासाठी गेलेले आहेत तर आमचे मुरलीबाई सातत्याने पंचांची भूमिका पार पाडत असतात. कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये नामवंत खेळाडू आहेत पाहायचं आहे. आता मात्र त्यांचा डिसिजन येणार आहे हे देखील पाहायचं आहे. पाहायचं आता पंच मुरलीधर बाईत येत आहेत मैदानामध्ये. ते डिसिजन लवकरात लवकर कळवणार आहेत पाहायचं आहे. काहीच दडपण पाहायला मिळत आहे. नक्कीच मुरलीबाई पंच आहेत, नक्की डिसिजन योग्य तो निर्णय काय ते देणार आहेत पाहायचा आहे. पंचांचा निर्णय आलेला आहे नो पाहायचा आहे. इथे मात्र नो येतोय. भीमरचा चेंडू पाहायला गेला तर काहीसा दडपण राहिलेला आहे. सचिन भोईरवरती काहीसा दबाव आलेला आहे. अडचणीत सापडतो जोगीदेव प्रसन्न पोस्टाची वाडी अग्रवाल संघ पाहायला गेलं तर धाव फलकावरती पाहूया. धाव फलकावरती तब्बल धावा 39 धावा लागत आहेत. अजूनही पाहिलं गेलं तर 3 चेंडू येणं बाकी आहेत. काहीसा दबावामध्ये पाहिलं गेलं तर श्री जोगीदेव अग्रवाल पोस्टाची वाडी संघ पाहायला मिळतोय. काहीसा दडपण निर्माण करतोय परंतु भावेश टमक्या मैदानामध्ये आहे. फ्रीटचा चेंडू उडावला. चेंडू सीमारेषेकडे जात असताना पाहायला मिळतोय. ओहो 6 धावेचा फटका. सीमारेषेवरती चेंडू पडतोय. कमांड डिझाईन 4 चेंडू मध्ये तब्बल 27 धावा खर्च केल्यात सचिन भोयरने. पाहायला गेलं तर भावेश टमक्या मैदानामध्ये अफलातून फटकेबाजी करतोय. चांगला चेंडू होता, चांगला सन्मान दिला चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत तद्वर मात्र 1 धावेवरती समाधान मानलं जात आहे. तब्बल धाव फलकावरती धावा पाहिल्या गेल्या तर तब्बल 46 धावा पाहायला मिळतात. शतक क्रमांक 2 चालू आहे. सचिन भोयर याचं शतक चालू आहे. काहीसा मागडा ठरतोय परंतु प्रशांत येतोय स्ट्राइक वरती. खोला टाकलेला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. इथे मात्र काहीसा फंबल. पुन्हा एकदा चेंडू यश अमृतकरचा आज मात्र चेंडू पाठाला करतोय. काहीसा अशा निराशा करून दिल्या मैदानामध्ये यशाने परंतु कमबॅक करावे लागेल. शतक क्रमांक 2 संपतोय. 2 षटका अखेर बिनगडी बाद धाव फलकावरती तब्बल धावा 47 पाहायला मिळत आहेत.
9 चेंडू 33 धावेची खेळी पाहायला मिळते भावेश टमकेच्या बॅटीतून आलेले असून मैदानावरती उभा आहे. पाहिल्या गेले तर आतापर्यंत चांगला स्कोर पाहायला मिळते. पॉवर प्ले मधला हा मात्र स्कोर आहे पाहिजे सर्वाधिक जास्त स्कोर पाहायला मिळतो पॉवर प्लेच्या शतकामध्ये. 47 12 चेंडू आणि 47 धावा तब्बल मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. पाहिल्या गेले तर सचिनने तब्बल 6 चेंडू मध्ये 29 धावा खर्च केल्या पाहायला गेलं तर. पाहूया यानंतरला माझे साथी समालोचक विशाल सरांकडे जाऊया आपण. धन्यवाद दिनेश सर. तर 2 षटकाचा विचार केल्यात नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल बिनगडी बाद 47 धावा. इथे मात्र काहीसा महागडा ठरला. सचिन भोईर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. प्रेम कदम पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला जातोय. इथे मात्र ग्राउंडच्या काहीसे अडथळ्यामुळे एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा मानस धाडस केलंय. इथे मात्र तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. धावसंख्येचा विचार केला तर 3 धावेने धावसंख्या धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ते तब्बल 50 धावा. इथे मात्र नक्कीच अर्धशतक झालाय संघाचा. भावेश ठमके वैयक्तिक 9 चेंडू आणि 33 धावेंवर खेळतोय. एक अर्धशतकीय पारी पाहायला मिळेल का भावेश ठमके याच्या बॅट मधून जर विचार केला धावसंख्येचा तर 50 धावा. इथे मात्र हलक्या हाती स्टेअर करतोय. दरम्यान एक धाव नक्कीच पूर्ण होते. सुंदर खेळी पाहायला मिळते भावेश ठमके. इथे मात्र नक्कीच त्याला माहिती आहे प्रेम कदम एक चांगला गोलंदाज आहे, नक्कीच विकेट टेकर गोलंदाज आहे. एक विकेट नक्कीच पटकवायचं बघत असतील प्रेम कदम. पुन्हा एकदा प्रशांत खामकर इथे मात्र ऑन फायर हल्ला चढवला जातोय प्रेम कदम यांच्या गोलंदाजीवर. इथे मात्र काहीच मागणं ठरतोय गोलंदाज प्रेम कदम. सुद्धा इथे आगमन झालंय. स्वागत केलं आहे प्रशांत खामकर यांनी षटकाराच्या 6 धावेने. त्यांना विनंती असेल कृपया व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचं. दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र धावसंख्येचा इथे मात्र पुन्हा एकदा चांगली खेळी पाहायला मिळाली. सम्मानजनक एक चेंडू खेळून काढल्यास प्रशांत खामकर याने धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 58 धावा. अजूनही काहीशी चेंडू येणे शिल्लक या षटकामध्ये. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान निर्धाव चेंडू आजच्या या मला वाटतं वैयक्तिक 3ऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव जातोय. प्रेम कदम यांच्या गोलंदाजीमधून काहीशी खराब गोलंदाजी वार पाहायला मिळाली होती. सचिन भोईरची वैयक्तिक 6 चेंडू मध्ये 29 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाचा विचार केलात तर 6 चेंडू मध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या प्रेम कदम याने. इथे मात्र पुन्हा एकदा प्रेम कदम टू भावेश ठमके. इथे मात्र डिफेन्सची फटका दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राइक. नक्कीच स्ट्राइक ठेवेल भावेश ठमके. ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. 3 षटका अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर बिनगडी बाद 59 धावा असेल. थोडीशी विश्रांती घेतोय. डिझेल असेल संधी. आहे गूगल पे आधी दाखव केला गजाननजी गोळे यांच्याकडून सुद्धा 3000 रुपये रोख रक्कम देण्यात येईल भावेश ठमके याला.
एक सुवर्ण संधी असेल भावेश ठमकेसाठी. अर्धशतक जर झळकवलं ना मित्रांनो हॅरी जाधव यांच्याकडून 500 आणि संघ मालक स्वतः गजाननजी गोळे सर यांच्याकडून 3000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक असणार आहे भावेश ठमकेसाठी. 12 चेंडू आणि 35 धावांवर वैयक्तिक खेळतोय भावेश ठमके. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर धावफलक नक्कीच चालू ठेवलंय. धावफलकावर धावा जाऊन पोचले बिनगडी बाद 59 धावा. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला व संघातर्फे 4थं षटक घेऊन ते निर्णय गोटेकर महादेवाडी संघाकडून बिलॉंग करणारा खेळाडू. दरम्यान पंचांचा रिव्ह्यू असेल. वाईड चेंडू पंचांचा इथे मात्र नक्कीच वाईड चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू मात्र नक्की स्वेअर असणार आहे. सलग 2 चेंडू वाईट आलेल्या निर्णय गोटेकरच्या गोलंदाजीमधून पाहिल्या गेल्या तर श्री जोगीदेव पोस्टाचीवाडी एग्रोने या संघाकडून नेतृत्व करत असताना पाहिल्या गेलं तर भावेश ठमके अजून मैदानामध्ये उभा आहे. चांगला फटका सजवला आहे. चेंडू क्षेत्ररक्षक चांगला फेकी. इथे मात्र इथे काय घडणार. एक धाव इथे मात्र सहजरित्या पूर्ण. चांगली फेकी होती. चांगलं क्षेत्ररक्षक होतं. धावफलकावरती 1 ने वाढ होते. पुन्हा एकदा 62 धावा. शतक क्रमांक 4 चालू आहे. निर्णय गोटेकर मॅनफार्म मादेवाडी संघाचा खेळाडू आहे. आज मात्र पोस्टाचीवाडी संघाला प्लेऑन करतोय. पाहायचं आहे. चांगला चेंडू होता परंतु सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. सलामीला आलेली जोडी प्रशांत खामकर सुद्धा अजूनही मैदानामध्ये आहे. मागील सीझन मधील बेस्ट फलंदाज म्हणून किताब मिळाला होता परंतु या सीझन मध्ये काही कशी फटकेबाजी करणार. लॉर फुलटा चांगला चेंडू. इथे मात्र फेकी पाहिजे. इथे काय घडणार. रोहित इथे मात्र चांगलं पराकष्ट करतोय. चांगली फेकी करतोय. चुवा म्हणून ओळखलं जातं सातत्याने. धावसंख्या 22 ने 1 धाव येते पाहायला मिळते. 22 रन आहे. इथे मात्र पुन्हा एकदा वाढ होते. चांगला चेंडू होता परंतु भावेशला माहिती आहे भावेशला फटकेबाजी करावी लागणार आहे. या सत्रामध्ये चांगली फलंदाजी होते भावेशच्या मार्फातून. चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. लाईन लेन वरती चांगला चेंडू टाकतोय. गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक पाहायला मिळतोय श्री जोगीदेव अग्रवाल पोस्टाचीवाडी या संघाकडून. निर्णय अप्रतिम गोलंदाजी करतोय. निर्णय मात्र चांगलाच निर्णय घेऊन आलाय. पाहायचा आहे. इथे मात्र प्रेम कदम याला चांगले एस्टिमेशन करावी लागणार आहे. लोअर फुलटा उडावलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. प्रशांत खामकर याचा ब्रँडेड फटका. कमांड डिझाईन. सुंदर फटका. पुन्हा एकदा 6 ने वाढ झालेला पाहायचा आहे. तब्बल 70 धावा धाव फलकावरती. शतक क्रमांक 4 निर्णय याचा चालू आहे. पाहायला गेले या शतकातील अजूनही 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. अफलातून फटकेबाजी पाहायला मिळते. अच्छा दरम्यान पाहायला गेलं प्रशांत खामकर सुद्धा अफलातून फटकेबाजी करतोय. उभे 11 या संघाकडून आज मात्र स्वतःच्या संघामध्ये आणि गावामध्ये आहे. पाहायला गेलं तर अफलातून फटकेबाजी करतो तोही. अचूक टप्प्याचा चेंडू. निर्धार चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक करतोय निर्णय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते निर्णय याच्याकडून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्याची लाईन लेन मध्ये सातत्याने लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करत असतो. या षटकातील पाहिलं तर अजून एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. लॉर फुलटॉस आणि इथे मात्र नदीम हफेज. वाह चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी. शतक क्रमांक 4 संपतोय. 4 षटकातील बिनगडी बाद तब्बल धावफलकावरती धावा 71 पाहायला मिळतं. अजून एक षटकाचा हनमरीचा स्लो ओव्हर पद्धतीचा शतक येणं बाकी आहे. पाहिलं गेलं तर 5वं शतक कोण घेऊन येणार. 4 षटकातील 71 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे.
उभे इलेव्हन ऐनवाल या संघाची सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. 71. तब्बल 71 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. निर्णय गोटेकर, श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी अग्रवाल या संघाकडून पाहायला मिळतोय. इथे मात्र नदी माफीचं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. संघासाठी चांगला, नक्की संघासाठी 3 धावा वाचवल्या. चांगलं सहकार्य पाहायला मिळतोय पोस्टाची वाडी संघासाठी. बऱ्या कष्ट करत असताना पाहायला मिळतोय. तदनंतरला आपण ऐकूया पाहिलं गेलं तर साथी समालोचक वरसगाव संघाचे सफाई वरसगाव संघाचे पवन बोरकर सुद्धा आलेले आहेत. त्यांच्याकडे आपण थेट घेऊन जाऊया. आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो दिनेश लोटनकर यांचे बंधू योगेश लोटनकर. एक स्लॉग ओव्हर पद्धतीचं षटक घेऊन येणार आहे आणि मात्र धावसंख्या, एक चांगली धावसंख्या झालेली. आता मात्र रोखून ठेवायचं समोरील संघाला योगेश लोटनकर याला. स्लॉट मधला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळून काढला. सचिन भोईर चेंडूच्या मागे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेईल का? एका धावेची धावसंख्या होते मात्र 72 धावा. दिनेश लोटनकर आणि योगेश लोटनकर मित्रांनो, हे 2 बंधू आपल्या कोलाड क्रिकेट असोसिएशनला लाभलेत. भावेश ठमके 14 चेंडू आणि 37 धावांवर खेळतोय. वैयक्तिक अर्धशतक लगावणार का भावेश? पुढील चेंडू योगेश. पुन्हा एकदा एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षकांना मिसफील्ड होते. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव होणार का? आणि मला वाटतं फलंदाज एक अप्रतिम पद्धतीचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू योगेश लोटनकर हाताळतोय आणि स्थिर फलंदाजाला, सेटल फलंदाजाला रोखतोय. नवीन फलंदाज आलेला शुभम कदम, पोस्टाचेवाडी संघाचा हा खेळाडू आता मात्र विरुद्ध खेळतोय पोस्टाचेवाडी संघाच्या. आणि एक पॉइंटच्या दिशेने खेळून काढला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. आणि मला वाटतं हा चेंडू अडवला जातोय. मला वाटतं क्षेत्ररक्षण होत आहे. 3 धावा, मला वाटतं 3 धावा मात्र नक्कीच रोखल्या जात आहेत. एक धाव आपल्या संघासाठी रोखली जाते. धावसंख्या झालेली आहे ती 76 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू येणं बाकी. शुभम कदम फेस करेल आपला पहिला चेंडू. योगेश लोटनकर याने अप्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत. पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू खेळून काढलाय. डाऊन द ग्राउंड खेळलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव. भावेश ठमके बघा रनिंग बिटवीन द विकेट मित्रांनो. आणि मला वाटतं या 2 धावा पूर्ण, या 2 धावेची धावसंख्या होते ती 78. आणि पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू फलंदाजाच्या व गोलंदाजाच्या माहितीसाठी. यानंतरचा होणारा सामना नव्या नायट्रोज विरुद्ध अक्कीले एंटरप्राइजेस. टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा एक अप्रतिम गोलंदाजी. मला आवडेल नक्कीच. योगेश लोटनकर यांनी एक अप्रतिम गोलंदाजी केली. एक षटक मात्र नक्कीच आपल्या संघाला, जे स्लॉग ओव्हर षटक होतं ते मात्र नक्कीच त्याने चांगलं हाताळलं. आणि आपल्या धावसंख्या झालेली आहे ती 79. आणि जिंकण्यासाठी मात्र 80 धावांचं पाठलाग पोस्टाचेवाडी संघाला करावा लागेल. दोन्ही संघांचे कर्णधार अक्की एंटरप्राइजेस आणि नव्या नायट्रोज संघाचा कर्णधार रोहन सानप आणि कल्पेश लोखंडे यांना विनंती आहे की टॉस साठी त्याने पंडालमध्ये यायचं. योगेश लोटनकरचं नक्कीच मित्रांनो कौतुक करावं लागेल आपल्याला. 8 धावा दिल्या त्याने स्लॉग ओव्हर षटकामध्ये आणि आपल्या संघाला रोखून ठेवलं. समोरील संघाला भावेश ठमके होता पण मात्र त्याने रोखलं आणि नक्कीच एक अप्रतिम षटक त्याने हाताळलं. आता पुढील सामन्यासाठी मी समालोचन देतो माझे मित्र दिनेश लोटनकर यांच्याकडे.
पाहिले गेले तर किल्ले गावचे किशोर कोकरे सर हे सुद्धा समालोचन कक्षामध्ये आता त्यांचं समालोचन नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल. किल्ल्या गावचे सुपुत्र आहेत, पाहिजे सातत्याने चांगलं समालोचन करत असतात. पाहूया आपण थेट त्यांच्याकडे घेऊन जाऊया माईक. टॉससाठी विनंती करूयात सन्माननीय किशोरदादा मालुसरे यांना की आपल्या शुभार्थानं या मॅचचं नाणेफेक करायचं. एका बाजूला टीम नवा नायट्रोस विपक्ष लढत असताना अक्की एंटरप्राइजेस अर्थातच आकाशजी शेवाळे साहेबांच्या मालकीचा संघ एक पाहायला मिळेल, तर चिरंजीवजी भिंगारे साहेब यांचा नवा नायट्रोस हा संघ पुढच्या मॅचच्या दरम्यान आपल्याला भेटीला येणार आहे. थँक्यू सो मच दिनेशजी लोटनकर सरांचा आवाज तुम्ही ऐकला. तत्पूर्वी आपण पवनजी सरांना सुद्धा ऐकलं. मॅच मध्ये रंगत पाहायला मिळाली. पहिला 30 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. ओव्ही 11 या संघानं बॅटिंग करत असताना तब्बल 79 धावा बनवल्या. 80 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं. टीम स्वराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला अक्की एंटरप्राइजेस या संघानं टॉस जिंकलं. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओव्ही 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी दाखल झाला आहे, जिथे टॉस जिंकलं होतं. टीम स्वराराच्या पोस्टची वाडी या संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला 30 बॉलमध्ये तब्बल 79 धावा खर्च केल्या. 80 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये टीम ओव्ही 11 या संघानं सेट केलं. पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम पुष्टची वाडी या संघाच्या माध्यमातून प्रेम कदम आणि त्याच्या साथीला योगेश लोटनकर हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळाले. एकंदरीत जर विचार केला तर दिनेश एकंदरीत जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये पोस्टाची वाडी हा संघ खेळत असताना पहिल्या मॅच मध्ये तब्बल शंकरबाई फायटर्स या संघासोबत 72 धावा चेस करत असताना प्रेमच्या बॅटमधनं अर्धशतक आलं होतं. कालच्या दिवसामध्ये संध्याकाळची मॅच आठवावी लागेल, जिथे खेळत असताना 72 धावाचं टार्गेट श्री गणेश किल्ला संघानं 76 धावांचं टार्गेट सेट केलं होतं श्री गणेश किल्ला संघानं आणि त्याचा सुद्धा पाठलाग यशस्वीरित्या केलाय. टीम स्वराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघानं याही मॅच मध्ये मोठं टार्गेट सेट केलं ओव्ही 11 या संघानं. परंतु या मॅच मध्ये आता मात्र खऱ्या अर्थानं ओव्ही 11 या संघाची गोलंदाजी तितक्याशा ताकदीची आपल्याला पाहायला मिळते आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज शुभम. मैदानाच्या आतमध्ये पोस्टाची वाडी गावचे 3 सुपुत्र अमने समने लढत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मागवरती शुभम, ते पोस्टाची वाडी या गावाला बिलॉंग करतात. बॅटिंग मागवरती ऑन स्ट्राईक असलेले फलंदाज प्रेम कदम, ते सुद्धा पोस्टाच्या वाडी गावाला बिलॉंग करतात. नॉस्टेकर एंड वरती असलेले योगेश लोटनकर, ते सुद्धा पोस्टाच्या वाडी या गावाला बिलॉंग करतात. प्रत्येकाला प्रत्येकाच्या रणनीती माहिती आहेत. पहिलाच बॉल बाची कट कॉट बिहाइंड द विकेट. धक्का क्रमांक पहिला. प्रेम कदम बॅक टू द डगआउट. बक्षीस लावलेलं आहे, पाहायचं आहे. दुसरा बॉल ओरपी लॉप केला. आणखीन एक मिस्टेम स्ट्रोक बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विकी टिपलाय. झेल संपलाय. फलंदाज सचिन भोईरचा खेळ. धक्का बसतोय दुसरा. टीम स्वराज
पहिल्या 2 बॉलवरती महत्वपूर्ण 2 विकेट्स त्यानं प्राप्त केल्यात. पहिल्या बॉलवरती प्रेम कदमला त्यानं बाद केलं, दुसऱ्या बॉलवरती बेल्स पडल्या, तर दुसऱ्या बॉलवरती आलेले बॅटर सचिन यांना सुद्धा बाद केलाय. प्रत्येक विकेटसाठी गजाननजी गोळे साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज येतोय. हॅट्रिकचा बॉल आहे, गोलंदाज शुभम. हवेचा वेग जास्त असेल तर बेल्स पंच सर जरा काढून ठेवायचे आहेत. हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज येतोय. गोलंदाजी मागवरती गोलंदाज शुभम कदम आणि फ्रॉम पोस्टाची वाडी ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतील. सम्यक यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं निघून गेलाय. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात येतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने धावफलकावरती अद्याप कोणती धाव नाहीये. 2 गटाच्या मोबदल्यामध्ये टीम स्वराराच्या एग्रोविन पोस्टाची वाडी हा संघ तब्बल 80 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि उतरत असताना बॅकफुट वरती सुद्धा पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 बॉल मध्ये पाहायला मिळाला, कारण की महत्वाचा फलंदाज प्रेम कदम हा बाद झाला. मोठा फटका येतोय बॅटर सम्यकच्या बॅट मधून हा ब्लास्ट, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीनं झेल त्यानं मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजी करत असताना शुभम कदम स्लॉट मध्ये बॉल होता, समोरच्या दिशेने मोठा फटका एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर भावेश ठमके यांच्या माध्यमातून लॉंग ऑन रिजनला अगदी उंच हवेमध्ये टिपलेला हा झेल पाहायला मिळाला. अफलातून झेल फलंदाज बाद. एकंदरीत योगेशजी जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण फक्त भावेश 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 हाच जल्लोष ऐकला. उत्तरार्धामध्ये आता मात्र शुभम 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 हाच जल्लोष सातत्यानं डगआउट मधनं OV11 या संघाच्या सातत्यानं ऐकायला येणार आहे, कारण की शुभमनं पहिल्या 4 बॉल मध्ये महत्वाच्या 3 विकेट्स प्राप्त केल्यात. एकही धाव त्यानं अद्याप खर्च केली नाहीये. पोस्टाच्या वाडीचा गावचा संघ समोर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, परंतु पोस्टाच्या वाडीचा गोलंदाज आज मात्र आपल्या संघासाठी अर्थातच OV11 संघासाठी संपूर्णतः एफर्ट्स देत असताना पाहायला मिळाला. आउटसाइड ऑप्शन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्हाईट बॉलचा इशारा ऑफिशियल संप्रेषणाच्या माध्यमातून येतोय. व्हाईट बॉलचा इशारा नंतर स्कोरकार्डवरती पहिली धाव लगावण्यात येते. डवकुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निर्णय. याही खेळाडूचं कौतुक करणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीनं कालच्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून आलेला षटकार, तदनंतर अफलातनं पकडलेले झेल खूप सारे महत्वाचे राहिले टीम स्वराज एग्रोविन या संघासाठी. चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बराचसा दुर्बळ ठेवलेला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने स्कोरकार्ड थांबले. स्कोरकार्डवरती धावसंख्या 1 या आकड्यावरती. 1 धाव धावफलकावरती येते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ शुभम कदम अफलातनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. अचूकता, वैदकता, परिपक्वता त्याच्या गोलंदाजी मागवरती असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. फुलरलेनचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती आले. अबाकाच्या बाहेर बॉल राहिला. बॉल निसटला डी पॉइंट रिजन मध्ये, सीमारेषा नजदीक. इथे मात्र बॉल अडवण्यात येईल. अडवतील फेकतील तत्वर इथे दुहेरी धाव अर्जित करण्यात आली. या संपासनाचा इशारा, या संपासनाचा इशारा. इथे मात्र 2 धावा या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. त्या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 3 गटाच्या मोबदल्यामध्ये 3 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. इथून एकंदरीत जर विचार केला तर 24 बॉलचा खेळ शेष आहे. 24 बॉल मध्ये तब्बल 77 धावेची गरज असणार आहे. शुभम कदम कौतुक करावं लागेल. या गोलंदाजाचा 80 धावा जरूर टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं होतं, परंतु स्वराज एग्रोविन पोस्टाची वाडी या संघानं मागील मॅचचा जर एकंदरीत जर विचार केला ना तर 72 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या, 74 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या, 80 धावांचा सुद्धा यशस्वीरित्या पाठलाग त्यानं केला असता, परंतु मैदानाच्या आतमध्ये शुभम कदम गोलंदाजीला आले आणि बहारदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च करत 3 महत्वाच्या विकेट, ज्यामध्ये प्रेम कदम सारख्या विस्फोटक फलंदाजाला बाद केलं, त्यामध्ये सचिन भोईरला बाद केलं, त्यामध्ये सम्यक या 3 महत्वपूर्ण फलंदाजांना अर्थातच टॉप ऑर्डरचे 3ही महत्वपूर्ण फलंदाज हे मात्र पहिल्या षटकामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. इथून जबाबदारी असणार आहे योगेश लोटनकर आणि निर्णय या दोन्ही बॅटर्सच्या खांद्यावरती. भावेश टमके गोलंदाजीला आला. आडवा बॅट ऑन सेटला खेळायचं होतं, बॅटर बॉलचा तितकासा चांगला संपर्क होत नाहीये. डॉट बॉलचा इशारा येतोय. डॉट बॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड थांबले. 3 धावा धावफलकावरती आहेत.
येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदर जर विचार केला ना दिनेशजी तर प्रत्येक डॉट बॉल वरती जल्लोष आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय टीम ओवी 11च्या संपूर्ण खेम्यामधनं. कारण की हा जल्लोष खऱ्या असताना या नॉकआउटच्या मॅच साठी आहे. कारण की इथून जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर अडबा बॅटने खेळायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. वेगवान बॉल पाहायला मिळाला. यष्टीरक्षक थोडेसे फंबल झाले. अगदी शरीरावरती आदळलेला हा बॉल थोडा वेळ हवेमध्ये जरूर पाहायला मिळाला. या बॉल वरती कोणतीही धाव घेण्यात आली नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 3 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहे. तिथून 22 बॉलचा खेळ शेष आहे. 22 बॉल मध्ये तब्बल 77 धावेची गरज असणाऱ्या टीम स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी अर्थातच शैलेजी कदम यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी करत असताना ओवी 11 ऐनवर सन्माननीय गजाननजी गोळे साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. आणि ते सध्याच्या घडीला ऑनफिल्ड मिड ऑफ रिझन मध्ये पाहायला मिळतात. वेगवान बॉल गोल्डन स्पॉट टप्पा पीच झाला. बॅटची कट कॉट बिहाइंड द विकेट. धक्का क्रमांक 4 फलंदाज मध्ये गोलंदाजी करतोय. बॅटिंगला आल्यानंतर त्याच्या बॅटमधनं अफलातनं पण फटके पाहिले. जबरदस्त बॅटिंग त्याच्या बॅटमधनं आलेली आपण पाहिली. गोलंदाजीला आले. गोलंदाजी करत असताना पहिल्या 3 बॉल वरती एकही धाव न खर्च करता एक गडी सुद्धा त्यानं बाद केला. आणखीन एक वेगवान बॉल टप्पा पडला. वेगानं बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वैध घेण्यात येतो. डॉटबॉलचा इशारा येतोय. यश अमृतकर येणाऱ्या काळामध्ये याही खेळाडूची चर्चा या संपूर्ण क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सचिनजी अमृतकर यांचे पुत्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉल डॉट आलेत. एक गडी सुद्धा बाद केलाय भावेश ठमके या गोलंदाजानं. आणखीन एक चांगला बॉल बॅटची कट घेतल्यानंतर फ्लॅशलिपचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आला. कोणती धाव याही बॉल वरती घेतली जात नाहीये. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबले. 3 धावा 3 धावफलकावरती सध्याच्या घडीला. पहिले 5 बॉल डॉट आलेत. अर्थात एकंदरीत जर विचार केला तर आणखीन एक मेडन ओव्हर या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळेल. राज कदम यांच्या नावे तो कारनामा राहिला. गजानन गोळे यांच्या तो नावे कारनामा राहिला. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये रोहन सानपनं सुद्धा एक निर्धाव षटक हाताळलं. कल्पेश लोखंडे यांना सुद्धा विसरून चालणार नाहीये. कारण की कल्पेश लोखंडेने सुद्धा निर्धाव षटक हाताळत असताना कालच्या दिवसामध्ये 5 वर सुद्धा ओपन केला होता. हाफ ट्रॅकर अडबा बॅटनं ऑनसाइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती येतील. अडवतील फेकतील. तत्वरित एक सिंगल सहजरित्या प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 4 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात येतोय. पहिला 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 4 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून 18 बॉलचा खेळ शेष आहे. 18 बॉल मध्ये 76 धावा बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये टीम स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला अर्थातच प्रत्येक षटकामध्ये 25.33च्या मदतीनं आता मात्र धावफलक राखावं लागेल टीम स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाच्या बाजूनं. येस विनंती असणारे 4 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम कदम गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील. इथे मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय. आणखीन एक धक्का टीम स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघात. एका मागोमाग एक असे फलंदाज संभूच्या आश्चर्याला परतत असताना पाहायला मिळाले. शुभम कदम याचं कौतुक करणं गरजेचं असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या मॅच मध्ये एकंदरीत जर विचार केला तर शुभमनं जबरदस्त गोलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. या मॅच मध्ये तब्बल 4 विकेट्स त्याने प्राप्त केल्यात.
फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने हलक्या हाताने स्टेअर केला. लॉंग द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन. भावेश ठमके बॉल वरती वेगाने येतील, अडवतील, फेकतील. तत्वरित एक सिंगल सहजरित्या प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. डावकुरे आताचा फलंदाज निर्णय मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आहे. मोठी फटकेबाजी करावी लागेल. इथून एकंदरीत जर विचार केला तर 28.13च्या मदतीनं इथून धावफलक राखायचं आहे. अर्थातच प्रत्येक बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. टीम स्वराराज ॲग्रोबिन पोस्टाची वाडी या संघाला एकंदरीत जर विचार केला ना अद्याप तर टीम OB11 या संघाने या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. हाफ ट्रॅकर आणखी एक मिस्टेक स्ट्रोक बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक बॉलचा पाठलाग करतील. झेल इथे मात्र शेवटच्या क्षणाला निसटला. एक धाव त्या दरम्यान अर्जित करण्यात आले. एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे शुभम कदम. याचं कौतुक करणं गरजेचं असणार आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये भावेश ठमकेच्या बॅटिंगचा जलवा आपण पाहिला. उत्तरार्धामध्ये शुभम कदम यांच्या गोलंदाजीचा जलवा आपल्याला पाहायला मिळाला. स्लोवर 1 गतीमध्ये केलंय परिवर्तन. फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील, टिपतील, झेल संपेल. फलंदाजाचा खेळ. आणखीन एक फलंदाज बाद. सात धावा धावफलकावरती या षटकाचा विचार केला शुभम कदम या गोलंदाज 5 बॉल हाताळलेत. 5 बॉल मध्ये 2 विकेट प्राप्त करत अवघ्या 3 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्यात. अफलातनं गोलंदाजी. ओपीच बॉल अडबा पाटलांन सेटला खेळलाय. मिड ऑन रिजनला गजानन गोळे वेगानं बॉल वरती आले. एक धाव त्या दरम्यान कंप्लीट करण्यात आले. एका धावेच्या मदतीनं पहिल्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. अर्थातच 3 षटक मैदानाच्या आतमध्ये संपलेत. 8 धावा या सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. इथून एकंदरीत जर विचार केला तर 12 बॉल मध्ये तब्बल 72 धावेची गरज आहे टीम स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला. अर्थातच प्रत्येक बॉल वरती आता मात्र षटकार मारावा लागणार आहे. आता मात्र या दोन्ही फलंदाजांना युवराज सिंग मैदानाच्या आतमध्ये बनावं लागणार आहे. कारण की प्रत्येक बॉल वरती षटकार येणं गरजेचं आहे. 36 धावा प्रत्येक षटकामध्ये याव्याच लागतील आणि तरच स्वरराज ॲग्रोबिन पोस्टाची वाडी हा संघ विजय संपादन करू शकतोय. परंतु तितकंसं शक्य नाही आहे. कारण की अगदी जर आपण पाहिलं तर गजानन गोळे यांचं सुद्धा अजून एक षटक बाकी आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील एक मेडन ओव्हर हाताळण्यात आलं. विकेटची हॅट्रिक सुद्धा त्यांच्या नावे राहिली आहे. गजानन गोळे हे सुद्धा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. 8 धावा सध्याच्या घडीला 18 बॉल मध्ये आल्यात 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅच मध्ये रंगत पाहायला मिळाली. OB11 ऐनवळ या संघाच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना अगदी जर आपण पाहिलं तर फटक्यांची आतिषबाजी भावेश ठमके याच्या बॅटमधून आपण पाहिली. त्यानंतर गोलंदाजी आल्यानंतर भावेश ठमके सुद्धा चांगली गोलंदाजी करत असताना अवघी 1 धाव खर्च करत 1 फलंदाज त्यानं बाद केला. 2 ओव्हरचा स्पेल शुभम कदमने हाताळला. शुभम कदमने मात्र तब्बल 12 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्या आणि तब्बल 5 विकेट्स त्यानं प्राप्त केल्यात. पाहायचं इथे मात्र अमर मामुलुसकर साठी 100 रुपयाच्या झेलसाठी बक्षीस लावलं होतं. पवन बोरकरने जीपे केलेले आहेत. पाहायचं आहे त्यांचे सुद्धा आभार आहे. पहा बक्षिसाची खैरात आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. डावकुरी आताचे फिरकीपट्टू गजानन गोळे जे मात्र OB11 या संघाचे संघ मालक आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील विकेटची हॅट्रिक कंप्लीट करण्यात आली. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील निर्धाव षटक हाताळण्यात आलं. ते सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती आहेत. समोर बॅटर आहे. निर्णय प्रत्येक बॉल वरती षटकार येणं गरजेचं आहे कारण की 12 बॉल मध्ये 72 धावेची गरज आहे. पहिला बॉल समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन करत असताना पाहायला मिळतील लॉंग ऑन रिझनला भावेश ठमके बॉल वरती आलेत. अडवतील फेकतील तत्वरित एक सिंगल करण्यात आली आहे. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतोय 9 या आकड्यावरती.
सन्माननीय अनंतजी गोळे साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येतोय शुभम कदम आणि भावेश टमके यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. पाठबळ वाढवलं जाईल कारण की अनवळ गावाचं प्रतिनिधित्व इथे मात्र करत असताना OV11 या संघाच्या माध्यमातून भावेश टमके आणि शुभम कदम पाहायला मिळालेत. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळाला जिथे 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येतील. या 2 धावांच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 या आकडावरती. 11 धावाल्या तिथून 10 बॉलचा खेळ शेष आहे. 10 बॉल मध्ये 69 धावेची गरज आहे. पकड इथे मात्र मजबूत केली आहे. स्विंग पहा मैदानाच्या आतमध्ये गजानन गोळे यांच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर बराचसा वळण इथे मात्र बॉलनं प्राप्त केला. त्या बॉलवरती इथे सिंगल इथे प्राप्त केली आहे. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉल 68 धावेची गरज. मॅच मध्ये एकतर्फी विजय संपादन करत असताना संघ पाहायला मिळतोय. स्वराज ॲग्रोबिन हा संघ आपण एकंदरीत जर पाहिला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला राहिला होता. संपूर्ण टीमचा परंतु नॉकआउटच्या मॅच मध्ये खेळत असताना थोडीशी का होईना प्रयत्न कमी राहिले. मोठा फटका निर्णयाच्या बॅटमधून हा ब्लास्ट आलाय. येतो षटकार. निर्णय अडपा पाटणा सेटला केले. क्षेत्ररक्षक वेगानं मिडऑन रिझन मध्ये बॉलवरती येतील, अडवतील, फेकतील. तत्परत एक सिंगल प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं 19 धावा या धावफलकावरती आहेत. इथून एकंदरीत जर विचार केला तर 7 बॉल मध्ये 61 धावा बनवायच्या आहेत. मॅच मध्ये मजबूत पकड राहिली टीम OV11 या संघाच्या आणि सुपर 3 मध्ये सुद्धा दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. टप्पा पडला. स्विंग पाहायला मिळतोय. नजाकत भरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गजानन गोळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एकंदरीत जर विचार केला तर पहिला 24 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 24 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 19 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून 6 बॉल मध्ये विजयासाठी तब्बल गरज असणार आहे 61 धावेंची. 61 धावा बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये. टीम स्वराज ॲग्रोबिन पोस्टाची वाडी या संघाला जिथे प्रेम कदम मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत राहिले असते तर या मॅचचं रिझल्ट सुद्धा आपल्याला वेगळंच पाहायला मिळालं असतं. परंतु शुभम कदमचं कौतुक करणं गरजेचं आहे. विस्फोटक फलंदाजाला कशा पद्धतीची गोलंदाजी करावी. ट्रॅप त्यानं मैदानाच्या आतमध्ये आखला. वेगवान बॉल हा ट्रॅकर हाताळल्यानंतर वेगानं बॉल निघून बॅटची कट घेऊन यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला आणि पहिला धक्का बसला टीम स्वराज ॲग्रोबिन या संघाला आणि तो महत्वाचा सुद्धा राहिला टीम OV11 या संघाला. कारण महत्वाचा काटा आहे ना तो खऱ्या अर्थानं OV11 या संघाच्या वाटेतून हा बाजूला झाला आणि या मॅच मध्ये तदनंतर मजबूत पकड करत असताना टीम OV11 ऐनवळ हा संघ पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं गजाननजी गोळे साहेब खऱ्या अर्थानं खुश असतील या संपूर्ण स्क्वॉड वरती. भावेश टमके ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स करतोय. शुभम कदम ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स करतोय. सचिन ठाकूर सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती आलेत. हा ट्रॅकर बॉल अडबा पाटणा सेटला केलाय. निर्णयाच्या बॅटमधून चांगले प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. कौतुकास्पद ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 2 धावा धावफलकावरती ऍड करण्यात आल्या. त्या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन ठाकूर जो बारसोली गावाला बिलॉंग करतो. बारसोली गावासाठीचं बरंचसं क्रिकेट सचिन सुद्धा खेळलंय. समोर बॅटर आहे. निर्णय अडबा पाटणा सेटला केला. क्षेत्ररक्षक गजानन गोळे बॉलवरती येतील, अडवतील, फेकतील. तत्परत एक सिंगल प्राप्त केले जाते. एका सिंगलच्या मदतीनं 22 धावा या धावफलकावरती आहेत. 4 बॉल मध्ये 58 धावा बनवायच्यात. मजबूत पकड पाहायला मिळते OV11 या संघाची. कारण की पहिली 3 षटकही महत्वाची राहिली टीम OV11 या संघाच्या बाजूने ज्यामध्ये विकेट सुद्धा प्राप्त झाल्या. शुभम कदमने तब्बल 5 विकेट मैदानाच्या आतमध्ये टिपल्या. तदनंतर भावेश टमके सुद्धा चांगलं षटक हाताळलं. अडबा पाटणा सेटला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येतील, अडवतील, फेकतील. तत्वरित एक सिंगल सहजरित्या प्राप्त केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती आहेत. शुभम कदम 5 विकेट्स त्यांना प्राप्त केल्यात. त्यानंतर भावेश टमके यानं 1 गडी बाद केला. गजानन गोळे यांना मात्र कोणती विकेट प्राप्त झाली नाहीये आणि सध्याच्या घडीला सचिन हे गोलंदाजी मार्कवरती आहेत.
अल्बा पाटणा सेटला आणखी एक मोठा फटका डीप मिड विकेटला बॉल निघून चाललाय बनबाऊन सीमा पार येतोय हा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं 27 धावा धावफलकावरती या 2 बॉल मध्ये 53 धावेची गरज आहे. निर्णय जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात परंतु इथून धावांची खूप सारी गरज आहे टीम स्वराज ॲग्रो विन या संघाला. आडवा बॅट ऑन सेटला केला डीप मध्ये प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक बॉल वरती आले खरा प्रदर्शन पाहायला मिळाला. झेल सुटला एक धाव इथे अर्जित केली जाईल एका मदतीनं धाव फलक पुढे सरसावेल. धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28 या आकड्यावरती. या मॅच मधील शेवटचा एक बॉल विजयासाठी 52 धावेची गरज आहे. मॅच मध्ये मजबूत पकड आणि हे मॅच सुद्धा जिंकत असताना पाहायला मिळेल टीम ओबी 11 ऐनवळा संघ कारण की पूर्वार्धाच्या काळामध्ये तब्बल 80 धावांचं टार्गेट सेट केलं. गोलंदाजी फुलातनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपतील जेल संपेल फलंदाजाचा खेळ. सचिन ठाकूर मॅच जिंकले तब्बल 51 धावेने टीम ओबी 11 ऐनवळ या संघानं.